मिरजेत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांचं धडक ॲक्शन, 83 वाहन चालकांवर कारवाई. अल्पवयीन चालकांवरही कारवाई. 98 वाहनांची तपासणी. 76,250 रुपयांचा दंड. मिरज शहरात वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने आज विशेष मोहीम राबवत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर धडक कारवाई केली. डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय परिसरात ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान बेशिस्त वाहन चालक, रोड रोमिओ, विनापरवाना वाहन चालवणारे तसेच अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट, वाहन परवाना जवळ न बाळगणे, धोकादायक पद्धतीने माल वाहतूक करणे, मॉडिफाईड सायलेन्सर आणि सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या वाहन चालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 98 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 83 वाहन चालकांवर कारवाई करून 76,250 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे 8 अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळून आली. त्यांच्या प्रकरणात 40,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. यावेळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिपे यांनी पालकांना आवाहन करत सांगितले की 18 वर्षाखालील आणि वाहन परवाना नसलेल्या मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये. अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिल्यास संबंधित पालकांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल केले जातील असा इशाराही त्यांनी दिला. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिपे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत वाघ आणि वाहतूक शाखेच्या पथकाने केली. आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे वाढते अपघात आहेत त्या अनुषंगाने एक स्पेशल ड्राईव्ह बापूजी साळुंखे महाविद्यालय या ठिकाणी घेण्यात आला होता. त्या ठिकाणी आज रोजी एकूण 86 केसेस केलेल्या असून त्यामध्ये अल्पवयीन चालक यांच्या विरोधात 8 केसेस करण्यात आलेले आहेत. म्हणजे त्यांना तो दंड आकारण्यात आलेला आहे. तसेच इतर ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग अशा केसेस करण्यात आलेल्या आहेत. माझी सर्व पालकांना विनंती आहे, तसेच आमच्या सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे एक विनंती आहे की आपल्या पाल्याला गाडी देताना हे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या हातामध्ये गाडी परवाना काढून देण्यात यावी. त्यामुळे आपल्या पाल्याचा तसेच इतर रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा कोणतीही हानी होणार नाही. तरी सर्व पालकांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपल्या पाल्याला गाडी देताना वाहतुकीच्या नियमाबाबत सांगूनच गाडी देण्यात यावी.